आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला भूक लागली ना की तुम्ही जेवून घ्या. मुलींची वाट बघत बसू नका. त्यांचाही हल्ली काही नेम नसतो. येता येताच मी 2 भाज्या घेऊन येईन. काय मेल्या भाज्या सुद्धा महाग झाल्यात हल्ली. तुझ्यावर हल्ली खूप भार पडतोय ना? अहो भार कसला. मुली लहान असताना त्यांचं आवरून तुम्हाला डबा देऊन मग मी शाळेत जायचे. त्यात काय एवढं. हो ना, भार तर आहे सगळं. माझ्या औषधांचा खर्च आणि मी घरी हा असा. अहो डॉक्टरांनी काय सांगितलंय, जास्ती स्ट्रेस घ्यायचा नाही म्हणून. हो ना. आणि माझी नोकरी आहे की चालू आहे ना, पण तुझा पगार तो किती? त्यात पदरात या 2 तरुण मुली, त्यांच्या लग्नाचा खर्च. तुम्ही का काळजी करताय हो? आणि मला सांगा, ज्यांनी भूक दिली की नाही तो भाकरी सुद्धा नक्की दे. आणि नेहमी पैसाच महत्वाचा असतो का हो? आपण आपल्या मुलींसाठी पैशापेक्षा मनाने श्रीमंत अशी स्थळ बघू, म्हणजे तिथे माणुसकीला जास्ती किंमत असेल. मान्य आहे ना, पण अशी स्थळं सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी जोडे झिजवावे लागतात. आणि त्यात मी हा असा. तुम्ही काय एवढी काळजी करताय हो? एक पैसा सोडला तर आपल्याला काय कमी हो? 4 चौघात आपल्याला नाव आहे. शिक्षिका म्हणून मलाही मान मिळतो. आणि त्यातून या वर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कारही मिळालाय मला. म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसेल कदाचित, पण तरीही आजवर हातचं काही न राखता तुम्ही सगळ्यांना मदत करत आलायत. कुणाशी वाद नाही, भांडण नाही. देवाने आपल्याला 2 मुली दिल्या, पण दोघी किती गुणी आणि सुशिक्षित आहेत हो. आणि नाकी डोळी सुद्धा दिसायला किती सुंदर आहेत. तुम्ही नका उगाच विचार करत बसू. हो, सगळं छान आहे आणि सगळं छानच होणार. येते मी. असा अचानक उजवा डोळा का फडफडला? देवा, खूप मोठा अपशकुन आहे हा. ताई प्लीज ऐक ना, तू प्लीज शांत हो ना. सगळ्यांसमोर त्यांच्याशी प्लीज भांडू बिंडू नकोस ना ताई, प्लीज. चल प्लीज चल. थांबा, कोण हवंय? यशोधरा सरनाईक. काय नाव तुमचं? मी श्रावणी ही आराध्या. आम्हाला यशोधरा मॅडमना भेटायचंय. तुम्हाला ऑफिस प्रिमायसेस मध्ये एंट्री करायची परमिशन नाहीये. अशी कशी परमिशन नाहीये? त्यांना सांगा श्रावणी आली, त्यांनीच आम्हाला बोलावलंय. प्लीज. हे बघा, आमचं खूप महत्वाचं काम आहे. आम्ही ओळखतो त्यांना. प्लीज आम्हाला जाऊ द्या ना. प्लीज प्लीज. सॉरी, विदाउट परमिशन आम्ही तुम्हाला आज सोडू शकत नाही. तशा ऑर्डर्स आहेत आम्हाला. कसली ऑर्डर? आहोत त्यांनीच बोलावलंय आम्हाला. प्लीज जाऊन त्यांना सांगा, आम्हाला अर्जंट आहे. प्लीज. हो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? हे बघा, ही सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला आज जायची परमिशन नाहीये. तरी आम्ही जाणार. मी तुमच्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करेन. श्राव, चला निघा इथून. आम्हाला धमक्या देऊ नका. जा, कुठे जायचंय ते जा. आम्हाला वाटलं होतं तेवढं सोपं नाहीये या मूर्ख मुलींना हँडल करणं. नाही, खरंच आम्हाला वाटलं होतं गप्प बसतील, पण नाही. यशोधरा, यू हॅव टू बी केअरफुल. प्लॅन असलेला निर्बुद्ध माणूस सुद्धा प्लॅन नसलेल्या हुशार माणसावर कुरघोडी करू शकतो. फुल प्रूफ प्लॅनची गरज आहे यशोधरा. यू बेटर अंडरस्टँड. हे आहे बाळा. श्राव, मला कळतंय तू कोणत्या त्रासातून जातेस ते, पण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. किती काही झालं ना
तरी या माणसांना मी इतक्या सहजासहजी सोडणार नाही. किती आणि कुठे लपून बसतील. अगदी पाताळात जरी जाऊन बसले ना तरी मी यांना शोधून काढेन. मी आहे तुझ्या बरोबर. चल चल. मग काय चाललंय हे सगळं? सॉरी. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्यापासून सगळं लपवून ठेवाल आणि मला काही कळणार नाही? का करताय मामा असं? याला श्रावणी आणि अक्षय बद्दल तर कळलं नाहीये ना? मामा काय मी काय विचारतोय तुम्ही काहीच बोलत नाही आहात. का वागताय असं? व्हॉट्स द प्रॉब्लेम? मॅडम कुठे चाललात तुम्ही? तुम्ही विदाउट परमिशन आज जाऊ शकत नाही. यशोधरा सरनाईक, यशोधरा सरनाईक, हिम्मत असेल तर समोर ये. अक्षय, अक्षय, कुठे लपून बसलायस? त्या दिवशी तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतास ना. श्रावणी आणि बाळ माझी जबाबदारी आहे. मला तिला सपोर्ट करायचंय. हाच का तुझा सपोर्ट? हेच का तुझं प्रेम? काय झालं आता? हिम्मत नाही का तुझ्यात? तू आणि तुझी आई दोघंही खोटारडे. नाही म्हणजे काय केलंय आम्ही? मलाच विचारताय मामा. एकतर तुम्ही मला काही सांगत नाही आहात. एवढे पैसे कोणाला दिलेत तुम्ही? काही एक्स्टॉर्शन साठी डिमांड वगैरे आली आहे का? काय मला काही कळेल का काय झालं नक्की? ओ त्याबद्दल विचारतोयस तू? ओ आय थॉट काय? नाही नथिंग. पैशांबद्दल डॅडने सांगितलं का? मामा तुम्ही डॅडना काही बोलू नका प्लीज. हे बघा आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. सगळे प्रॉब्लेम्स अगदी एकट्या हँडल करू शकता. पण तरी आम्हाला काळजी वाटणारच ना मामा. आय नो. श्रेयस बिझनेस म्हटलं की रिस्क फॅक्टर आलाच नाही का? आणि कधी कधी फ्युचरचा विचार करून काही रिस्क घ्यावेच लागतात. Isn't it? मामा मला जेन्युइनली तुमची काळजी वाटते म्हणून मी हे बोलतोय तुमच्याशी.